तर आणि यानंतर सन्मान असेल मधुकर गोंधली या आपण आपला सन्मान केला जाईल. प्रकाश सांगडे आपण त्यांचा सन्मान करावा या. प्रकाशांना मी आमंत्रित करतो. अंकुश पाटील आपण या. अंकुश पाटील आणि प्रकाश सांगडे यांच्या शुभ हस्ते मधुकर गोंधली यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. चला बोला गणपती बाप्पा मोरया. जयघोष करत विजय पाटील मनपूर्वक तुमचे स्वागत आहे. इथे मधुकर गोंधली खेरेने गावातील एक अनन्य व्यक्तिमत्व. क्रिकेट खऱ्या अर्थाने समाजामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने जोपासण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वाने केलेलं आहे अशा व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान जानमान अमन ब्रिगेड आणि रियांश 11 वलभ यांच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जात आहे. चला सामन्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. नाणेफेकीचा कौल आई गावदेवी खानाव क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे. आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे माजी सरपंच पिसारवे यांच्या नावाने हा संघ खेळतो. बोलनात मनपूर्वक दोन्ही संघांना आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने शुभेच्छा आहेत. थँक्यू. जिल्हा महागुरू जिल्हा नेते व्यासपीठावरती आपण पाहतो या स्पर्धेचे असं म्हटलं जातं की पुत्र व्हावा याचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि आज आपल्या वडिलांच्या नावाने संजोगदादा पाटील सम्राटदादा पाटील पनवेलकर यांच्या माध्यमातून स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील चषक पाहायला मिळतोय. इथे सन्माननीय संदीप शेठ महादेव पिसारवे यांचं आगमन झालेलं आहे. संदीप शेठ महादेव मनपूर्वक तुमचं सरचे स्वागत आहे. तर आई गावदेवी खानाव टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी निवडली आहे आणि गोलंदाजीसाठी पिसारे संघाला आमंत्रित केले. 4 षटकांचा सामना विनरचा मॅच. बॉलिंग मार्कवरती विजय पवार. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, पेटन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. पहिलाच बॉल स्क्वेअर कट केली पॉईंटच्या वरून डीप बॅको पॉईंटला. बॉल आउट ऑफ द पार्क. बाउंड्रीच्या पलीकडे सीमा पार येतो पहिला चौकार. थोडा फ्लॉप राहिला त्यामुळे या मॅचमध्ये उमेश कर्णुकला 100% द्यावं लागतील. कारण या सामन्यामध्ये मंगेश पाटील चौकार किंग ठरला. त्याने प्रचंड चौकार मारले. मंगेशने पिसारवे टीममधून लगातार 4 चौकार मारले आणि फिनिश केलं धनेश म्हात्रेने. 3-15-14ची गरज होती आणि काय जबरदस्त बॅटिंग केली. अफलातून खेळ झाला. 4-0 सुरुवात झाली चौकाराने. साईभक्त प्रताप पाटील यांचे इथं आगमन झाले. त्यांचे स्वागत. सम्राटजी पाटील पनवेलकर आमचे गायक मला वाटते बिझी शेड्यूल आहे तेही आम्हाला जॉईन करतील 2 दिवसानंतर. राजेशला आपण पाहतो संजय दादांचे मित्र आहेत सध्या. बालाजी रेसिडेन्सी, कल्पवृक्ष सोसायटी, ग्रीनवूड. असंख्य आमचे कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. संपूर्ण गावाखेड्यामध्ये तलागलाचे कार्यकर्ते काम करत आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये. आणि आज भारतीय जनता पार्टी म्हटलं ना तर केंद्र सरकार आणि गल्ली गल्लीतून दिल्लीपर्यंत पोहोचणारा हा पक्ष. सगळीकडे भारतीय जनता पार्टीची आपण सत्ता पाहतो या संपूर्ण भारतामध्ये. आणि लवकरच या स्पर्धेमध्ये सन्माननीय आमदार प्रसाददादा ठाकूर साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यांचं देखील आपण स्वागत करू. सोबत अरुण शेठ भगत साहेब हे देखील आमच्या भेटीसाठी येतील. त्यांचं देखील स्वागत करू. स्ट्राईक एंडला मागच्या सामन्याचा अर्धशतकवीर प्रतीक पाटील. मागच्या सामन्यामध्ये त्याची दहशत पाहिली. वाघाची डरकाली, व्हाईट बॉल
मागच्या सामन्यामध्ये या खेळाडूने 18 चेंडू 60 धावा कुठल्या आणि पहिलं अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती राहिलं आहे. मागच्या 2 रात्रीमध्ये जो इतिहास घडला नाही तो इतिहास या खेळाडूने घडवला आणि त्याची नोंद केली. 6,000 रुपयाचं कॅश प्राईजही मिळवलं. ऑनसाईटला ड्राईव्ह केलं, ऑफ ड्राईव्ह मंगेश आहे तिथे, स्टॉप केलं बॉलला, एकच धाव मिळेल. एकच्या बरोबरने टीमची धावसंख्या 7 धावा. पहिला डाव तुम्ही पाहते आणि जो संघ जिंकेल तो सुपर 12मध्ये जाईल. आणि लक्षात घ्या सुपर 12ची मॅच आजच होणार आहे, त्यामुळे एक संघ सुपर 6मध्ये आज क्रिस्टल ट्रॉफीसाठी क्वालिफायर केलं जाईल. लगातार 3 सामने तुम्हाला जिंकायचे आहेत. चांगला बॉल टाकलाय विजय पवारचे. कटर बॉल सध्या कन्फ्यूज करतायत. या अगोदर 2 व्हाईट बॉल, एक व्हाईट बॉल टाकला होता त्याने, परंतु आतमध्ये आला बॉल आणि धनेशच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. आत्तापर्यंत 5 चेंडू पैकी 7 धावा, 1 चेंडू बाकी आहे. आणि आमचे महागुरू MD गडगे सर आमच्यासोबत जोडले गेलेत. नारायण राणे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा देखील सत्कार झाला होता. शेवटचा बॉल स्लॉटमध्ये घेतलाय स्क्वेअर लेगला आणि चेंडू सीमा पार पडलाय. षटकार, 6 रन्स. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. करंट रन 13.00. पहिल्या चेंडूवर चौकार, शेवटच्या चेंडूवर षटकार आणि उमेश कर्णुकने तो मारलाय. विजय पवारच्या विरोधात दमदार खेळी केली उमेशने. 13-0. सध्या तुम्ही 4 मालिकावीरच्या बाईक पाहतायत. 2 मालिकावीरसाठी आणि 2 बाईक मोटरसायकल बॅटर आणि बॉलरसाठी आहे. व्यासपीठाच्या समोर आमचे अमन पाटील, वलपचा वंडर बॉय, चेतन पाटील, जगन्नाथ दादांना पाहतोय आणि विजय शेठ पाटील जे SS पाटील जे सुपुत्र आहेत. आज वडिलांना श्रद्धांजली अर्पण करताना विजय दादांना खूप कमी पाहतो आम्ही क्रिकेटमध्ये, परंतु आज दादा आले, त्यांचं देखील स्वागत. आणि संपूर्ण मंडळी तुम्हाला पाहायला मिळते. व्यासपीठाच्या समोर 2 फ्रीज देखील आहेत. पहिला फ्रीज आहे लकी ड्रॉसाठी आणि दुसरा फ्रीज आहे बेस्ट फिल्डरसाठी. त्यासमोर सन्मानित दीपकजी पाटील यांचं देखील शुभागमन झाले. ग्रामस्थ मंडळ वलप सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. महागुरू असल्यानंतर टेन्शन नसतं आम्हाला कोणत्या गावाचं काय नाव आहे, कारण 1990मध्ये कोण सरपंच होता हेही महागुरूंना माहिती आहेत. 1980मध्ये कोण जिंकला तेही माहीत आहे. धावफलकावरती 13 धावा. चला लाईट्स ऑफ करायचे. जे कोण गाडी मालक आहेत बॅटरला प्रॉब्लेम होऊ शकते. लाईट्स ऑफ करा. जनरेटरच्या बाजूला ज्या प्रेक्षकाची हेडलाईट कार किंवा बाईक असेल ती ऑफ करा. चला कार मालकाला कदाचित त्याने मिरर लावले असतील त्यामुळे त्याला आवाज जात नसेल. आमच्या आयोजक कमिटी इथे गेली आहे. थँक्यू. 13 धावा, 1 ओव्हरचा खेळ समाप्त. देवेशाला बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 2 आणि समोर आहे हाफ सेंचुरी ज्याने मारली तो फलंदाज प्रतीक. शांत केलं प्रतीकला आज. पुन्हा एकदा दहशत निर्माण करेल का? पुन्हा वाघाची डरकाली पाहायला मिळेल का खानावकडून? प्रतीकची ते पाहायला मिळेल. सिंगल आले धावफलकावरती. 14 धावा. सध्या तुम्ही वलप गावामध्ये या नाईट रजनीचे 3रे दिवस रात्र हा प्रत्याल पाहत आहे. आणि अजूनही आमच्याकडे पाहिलं तर ही स्पर्धा 19 मार्चला समाप्त होणार, त्यामुळे आज 16 मार्च हा दिनांक आहे. अजूनही 3 दिवस रात्रांचा प्रवास मला वाटतं बाकी. आणि GTC लाईव्ह डोंबिवली ठाणेवरून पनवेलमध्ये रोज प्रवास करतायत आमचे सर्व कॅमेरामॅन टीम. तुमचे मनपूर्वक आभार. सुनील पवार, विकास पवार आणि आतिश भोईर CEO ग्लोबल टेनिस क्रिकेट. इनसाइड आउट केले. कव्हरच्या वर डीप बॅको पॉईंटला खेळाडू पोहोचले. स्टॉप केलं बॉलला. फंबल झाले आणि फंबल झाल्यानंतर एका सेकंदामध्ये बॅटरने 2 धावा पूर्ण केल्यात. एका सेकंडमध्ये चेंडू सुटल्यानंतर काय घडू शकतं आणि धाव कशी चोरली जाते हे खानावचे उमेश आणि प्रतीकच्या माध्यमातून तुम्हाला सध्या पाहायला भेटलं. ही हुशारी खेळाडूने शिकली पाहिजे, कारण असे हुशार खेळाडू मुलेच तुम्ही मॅच जिंकू शकता. चप्पल क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे चपलाई असेल तर तुम्ही सिंगल डबल नेट धावांचं डोंगर उभं करू शकता. आणि चपलाई उमेश प्रतीकच्या माध्यमातून पाहायला भेटली. उमेशने मागच्या मॅचमध्ये निराश केलं, परंतु आता उमेश 6 चेंडूमध्ये 13 वरती पोहोचला व्यक्तिगत. आणि प्रतीक 2 चेंडू 2 धावा. संघाची धावसंख्या 16. 2 चेंडू गरज नव्हती खऱ्या अर्थाने, कारण उमेश ओपनर आहे या संघाचा मेन बॅटर.
सरळ बॅटने तो षटकार मारू शकतो. रिव्हर्स केल्याचा मानस आणि फुलटॉस होता उमेशसाठी. सरळ बॅटने बाहेर गेला असता, परंतु डॉट बॉल आलाय. विनाशकारी विपरीत बुद्धी याला म्हणतात. अगदी वेळेवरती त्याचा योग्य निर्णय चुकीचा ठरला आणि डॉट बॉल आलाय. ही महत्त्वाची मॅच आहे. विनर विनर सुपर 12साठी. इनसाइड आउट केले, ड्राईव्ह केलंय कव्हरला, एक्स्ट्रा कव्हर आहे तिथे स्टॉप केलं. सिंगल या बॉलवरती आली आहे. खूप चांगली बॉलिंग सध्या पिसारवे संघाची पाहायला भेटते, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 13 रन आणि आत्ता 4 बॉल फक्त 4 धावा. त्यामुळे धावांची कमतरता भासली आहे आणि प्रेक्षक वाट पाहतात प्रतीकच्या बॅटिंगची. ज्या प्रतीकने धडाकेबाज फलंदाजी केली. मागच्या सामन्याचा हिरो झंझावत वादळ तुफान त्याने मैदानामध्ये आणलं, तो शांत राहिलाय. लॉफ्ट केलं, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. मंगेश आहे स्टॉप केलं, एकच धाव इथे मिळेल. अफलातून गोलंदाजी देवेशने देखील केली आहे. पहिला गोलंदाज विजय पवार, आता देवेशही त्याच्या पावलावर पाऊल ठेवतो. त्यामुळे ही मॅच लो स्कोरिंगची होईल की 4 ओव्हरमध्ये 50 बनतील की 40, सध्या याचा विचार केला जातोय. शेवटचा बॉल बाकी आहे. कंजूस ओव्हर 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा दिल्यात. गुड बॉलिंग. फुल टॉस बॉल समोर गॅपमध्ये, स्क्रीनच्या अगदी मधोमध बॉल काल्या पडद्यावरती पडलाय. अंपायर सिग्नल, बॉल सीमा पार, धावा मिळतील 6, षटकार. मला शेवटच्या बॉलवर आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. धावफलकावरती 24 धावा, 12.00ची सरासरी. मॅचमध्ये उमेश कर्णूक 9 चेंडू 20 वरती पोहोचलाय आणि प्रतीक 3 चेंडू 3 धावा. सध्या आपण पाहतोय आगरी कोल्यांचा टेनिस बॉल क्रिकेट. टेनिस क्रिकेट असा खेळलेला मित्रांनो जिथे जातपात बघितली जात नाही. सर्व धर्माचे खेळाडू एकत्र एका टीममध्ये 11 खेळतात आणि हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट, फुटबॉल असे काही स्पोर्ट्स आहेत तिथे नेहमीच सर्व जातपात धर्म विसरून खेळलं जातं आणि आपण ते सातत्याने पाहिलं आहे. की मराठी भाषा लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी, सांगतो मराठी, ऐकतो मराठी. आणि खऱ्या अर्थाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला केंद्र सरकारकडून. आणि अभिजात भाषेमध्ये आपण बंगाली, गुजराती आणि मराठी भाषेचा देखील समावेश होताना पाहिला. महाराष्ट्र म्हटलं तर संपूर्ण भारताला पोचणारा राज्य, कारण महाराष्ट्रामध्ये अनेक राज्याची लोक येऊन आपला जीवन गुजरत असतात आणि महाराष्ट्राने प्रत्येकाला सांभाळून घेतलं आहे. मुंबईमध्ये आम्ही बाबूशाला देखील सांभाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये करोडो देखील लोक आले तरी महाराष्ट्र पोचू शकतो. लॉक केलं या बॉलला आणि वाट पाहिली होती आपण अशा फटक्यांची. तो फलंदाज आहे अर्धशतकवीर प्रतीक पाटीलच्या बॅटमधून षटकार. यानंतरची लढत असेल बघा शिवकृपा इथे नागझरी क्रिकेट संघाचे संघनायक नागझरी विपक्ष बजरंग स्पोर्ट देवीचा पाडा. या दोन्ही क्रिकेट संघाच्या तिरंगा शिवकृपा नागझरी याच्या बघा नाणेफेकीसाठी. बॉल तयार. बॅट फिरली की चेंडूला पंख फुटतात आणि चेंडू हवेमधून षटकाराच्या बाहेर गेला मागच्या बॉलवरती. आता सिंगल आली आहे. गोलंदाजीसाठी धनेश बॉलिंग मार्कवरती आलं, ज्याने मागच्या सामन्यामध्ये कमालीची बॅटिंग केली आणि अफलातून एंडिंग मॅच फिनिशरची भूमिका राहिली. धनेश पात्रे याची धावफलकावरती 31 धावा. पहिला डाव तुम्ही पाहताय आणि आता रिदम सापडले खानाव संघाला. खानाव संघ आता विचार करतो की 60-70 धावा बनण्याचा अंदाज त्यांच्याकडे आता आलाय. बॉल तयार. पॉपेक यॉकर, बेल्स डाऊन, कॉटन बोल्ट, फलंदाज बाद झालाय. फर्स्ट विकेट. उमेश 20 धावा काढून मैदानाच्या बाहेर आणि संघाची धावसंख्या 31 वरती 1. GTC लाईव्हचे आपण कमाल बघूया. GTC लाईव्ह ज्या पद्धतीने कॅप्चर करतायत ना, 4 कॅमेरे आहेत
परेश शेठ आणि प्रभाकर शेठ संजोगदादांनी सांगितलं की आम्हाला 4 कॅमेरे हवेत, स्पर्धा मोठी आहे आणि 4 कॅमेऱ्यामधून वेगवेगळ्या अँगलने सध्या आपण हा विकेट बघतोय. कशा प्रकारे बॅटला चेंडू लागला, बेल्स कशा प्रकारे पडली, इत्तंभूत कॅल्क्युलेशन आणि टेलिकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेट .in केलं आहे. त्यामुळे ही वेबसाईट खूप मोठी आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी क्रिकेट काय असतं याचं उत्तम उदाहरण आणि क्लॅरिटी कशाला म्हणतात हे GTCने नेहमीच प्रोव्हाइड केलं आहे. 3 वेळा रिप्ले पाहिला आपण. लॉस्ट केलं या बॉलला. उमेश कर्णुक आत्ता बाद झाला होता आणि मंगेश आत्ता काय घडलं. एफर्ट चांगलं आहे मंगेशचं. मंगेशने संपूर्ण समर्पण दिलं या मॅचमध्ये. चला चेक केलं जाईल नेमकं काय घडलं तिथे. कॅमेरामॅन अगदी जवळ होते वर, त्यांनी कॅप्चर केलं असेल कदाचित. तर मंगेश तिथे धावत गेला आणि फलंदाज होता योगेश. लॉफ्ट केलं या बॉलला. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. चेक करतो आम्ही नेमका पाय एक्झॅक्टली कुठे होता, आतमध्ये की बाहेर हे पाहिलं जाईल आणि चेंडू हातामध्ये होता का नाही हेही पाहिलं जाईल. चांगली फिल्डिंग केली मंगेशने सध्या आणि अतिशय क्लोज निर्णय आहे. पंच देखील सध्या थोडासा वेळ घेतील या निर्णय देण्यासाठी. जंप लगावली मंगेशने, सुपरमॅन बनला तो. त्यानंतर चेंडू त्याने थांबवलं. सध्या ग्रामीणमध्ये देखील जॉन्टी रूट्स सारखे खेळाडू तुम्हाला पाहायला भेटतात. जिद्दी फिल्डिंग आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरसाठी फ्रीज आहे, रेफ्रिजरेटर. आणि खऱ्या अर्थाने रेफ्रिजरेटर जिंकणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. कारण जेव्हा फ्रीज AC सारखे पारदर्शक असतात आणि तुम्ही घरी घेऊन गेलात ना तर घरचे महिला मंडळ खुश होऊन जातात की जरा बरं झालं, बाईकपेक्षा फ्रीज परवडेल आपल्याला. त्यामुळे तो फ्रीज बेस्ट फिल्डरसाठी आहे. आणि अशा प्रकारचा परफॉर्मन्स जो खेळाडू करेल, चांगलं झेल टिपेल, त्याला बेस्ट फिल्डरचा पुरस्कार दिला जाईल. आम्ही प्रत्येक वेळी झेल पकडण्याची नोंदणी करतो, कोणी किती झेल पकडले कॅल्क्युलेशन, आणि तो पुरस्कार आम्ही तिथे जाहीर करू. आणि लकी ड्रॉ 19 मार्चला असेल. पब्लिकसाठी, प्रेक्षकांसाठी देखील फ्रीज आहे लकी ड्रॉला. त्यामुळे प्रेक्षकाने देखील त्या फ्रीजसाठी प्रयत्न करा. खरं तर लकी ड्रॉला बाईक पाहिजे होती. मी आयोजकांना सांगितलं, मग आयोजकांनी सांगितलं की 2 भेटले, तुला तिसरी पण भेटू शकते. सेफ आहे पंच, सेफ आहे. मंगेश सुपर फिल्डिंग, लाजवाब सुपरमॅन. चला पंच, धावा किती आहेत? 2 धावा आहेत. थँक्यू. योगेशने मारला होता आणि योगेशला स्ट्राईक एंडला. मंगेशला पुन्हा एकदा पाहिलं आपण काय फिल्डिंग केली आहे. कालचा थकवा देखील त्याला अजून जाणवत नाही आहे, त्यामुळे एफर्ट चांगलं होतं. 2.3 ओव्हर कंप्लीट झाले. धावफलकावरती 33 धावा, 2.4. 2 चेंडू बाकी आहेत. बॉल तयार. बॅटची कडा आणि पंच सांगतायत बॅटर आउट. फलंदाज बाद झालाय. योगेश मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 2 लागतोय आई गावदेवी खानाव संघाला 33 या धावसंख्येवरती. खानाव संघाने बनवलाय, विसरून चालणार नाही. 78 धावा खानाव संघाच्या होत्या. काल किरवली संघाने 77 बनवल्या. आणि मागील विकेट पहा कशा प्रकारे बॅटची कडा लागली. लेग कटर बॉल. विजय पवारचा जंप पाहिला. सुपरमॅन कॅच. पुन्हा एकदा बॅटची कडा. शॉर्ट फाईन लेगने टिपलाय झेल. सूरज पाटील होता तिथे. परफेक्ट कॅच. लगातार 2 झटके लागले टीम खानावला 33 धावसंख्येवरती. एंड ऑफ द 3 ओव्हर. आणि स्कोर कार्डला आपण पाहतोय 4 तिर्री ज्या पत्त्यामध्ये असतात. 33 धावा, 3 विकेट आणि 3 ओव्हर. यहाँ पर मटालू शेठ का आगमन हो चुका है. मनपूर्वक आपका स्वागत है. चला यानंतरची लढत असेल तिरंगा शिवकृपा नागझरी विपक्ष बजरंग स्पोर्ट देवीचा पाडा. तुमच्यासाठी शेवटचा पुकारा आहे. पहिलं सत्र संपलं की मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे संपन्न होणार आहे.
या नाणेफेकीसाठी दोन्ही संघनायक हो टू कॉमेंट्री बॉक्स प्रवीण टेंबे. डीजेने खूप चांगलं गाणं इथे प्ले केलं. एकविरा आई अग्री कोल्यांची कुलस्वामिनी, डोंगरावर तुझे मंदिर, भक्तांच्या मनात तुझे घर, जय एकविरा आई. आणि 25 मार्चला महागुरू एकविरा आईची पालखी आहे. आपटा कोलीवाडा असेल, पनवेल कोलीवाडा असेल आणि यावर्षी पनवेलकरांचा मान आहे महागुरू पनवेल कोलीवाड्याचा. आणि 3 लाखाचे फटाके घेतले आहेत पनवेल कोलीवाडा आणि पनवेलकरांनी. यावर्षी गाजवू एकविरा आईचं मंदिर आणि डोंगरावरती जल्लोष होणार 25 मार्चला. पायी दिंडी यात्रामध्ये नक्की सामील व्हा. एकविरा आईची पालखी सोहळा 25 मार्चला पनवेल कोलीवाड्यातून सकाळी पोहोचेल एकविरा डोंगरावरती. 33 वरती 3 लास्ट ओव्हर. चांगला फटका, 3 गडी लगातार बाद झाले असते. झेल सुटलाय, प्रतीकचा झेल सोडला तुम्ही. आणि पुन्हा एकदा एकाच ट्रॅकवरती दोघे धावले. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. आणि ते बघा तू मै कॉर्डिनेशन खराब राहिलं पिसारो संघाचं. खानाव संघाचं देखील शेवटला तालमेल खराब राहिला आणि फलंदाज बाद. राजकुमार पाटील भरपूर मोठी चुकी केली, कारण प्रतीकचा झेल सोडला आणि प्रतीकला तुम्ही स्ट्राईक दिली. आता हे जे 5 चेंडू आहेत ना, हे सामन्याचे टर्निंग पॉईंट चेंडू ठरतील 100%. कारण आता सोडणार नाही प्रतीक. बघा हेच घडतं टेनिस बॉलमध्ये. ज्याने वाघाची डरकाली फोडली त्याला संधी देऊ नका. मागच्या सामन्यात 50 धावा काढल्या, त्यामुळे हे 5 चेंडू पिसारवे टीमला भरपूर मोठी अग्निपरीक्षा. विजय पाटील षटकार. रेंजमध्ये ऑलमोस्ट बिग हिट षटकार. 1 आलाय, 4 चेंडू बाकी आहेत. राजकुमारने सोडलेला झेल आणि त्याचा परिणाम षटकार परावर्तित झाल्यात. एक वेळ अशी होती की असं वाटलं की हा संघ 50 पर्यंत पोहोचणारच नाही, परंतु आता 40 वर गेलाय आणि 50च्या पुढे जाऊ शकतो कदाचित. मॅच ऑन झाली आहे, रोमांचक मॅच. कमी गतीचा बॉल, तो गेला बाहेर एका चुकीमुळे. आता या मॅच मध्ये काया पलट होणार आहे, कारण प्रतीक सोडणार नाही, संधीचं सोनं करणार. लगातारचा येणारा दुसरा षटकार. मैदानावर उतरलं की जिद्दीची खरी परीक्षा होते आणि हा जिद्दी खेळाडू आहे. बघा 1 झेल सुटला, 2 षटकार आले, 12 धावा ऑन हॅट्रिक. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला बॉल क्रॅक होत चाललाय. अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमा पार. धावा येतील 4. 3 बॉलमध्ये 16 धावा आणि खानाव संघ 50 कंप्लीट. अर्धशतक. खानाव संघाने सेफ टार्गेट गाठलाय. सेफ झोनमध्ये गेलाय खानाव संघ. या अगोदर रेड झोनमध्ये होता, आता ग्रीन झोनमध्ये गेलाय. आणि झेल सुटल्यानंतर 16 धावा आल्यात, 2 चेंडू बाकी आहेत. विजय पाटीलने 17 दिल्या 4 बॉलमध्ये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रतीक स्ट्राईक सोडणार नाही. पंच व्हाईट बॉल दर्शवतात कदाचित की नाही. चला पंच सांगतात की बॅटकट कदाचित आहे, पायावरती लागला असेल. डॉट बॉल. शेवटचा 1 बॉल, टार्गेट सेट बॉल. पंच याच बॅटकट. मागचा चेंडू आपण रिप्ले पाहतोय. बॅटची कडा लागली होती आणि धनेशने थांबवलं. 50 धावा, टार्गेट सेट बॉल. लॉफ्ट केलं, क्या बात है. 22 धावा आल्या एका झेल सुटल्यानंतर. या 22 धावा म्हटल्या तरी मॅच आहे पूर्ण. ती म्हणजे 5 चेंडू 22. एका झेलचं उत्तर. राजकुमारची चुकी भरपूर मोठी होती आणि धावा पडल्यात महागुरू अब तक 56. महागुरू काय म्हणाल तुम्ही. मागच्या 4 चेंडूमध्ये 22 आल्या. हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला आणि टीम पिसारवे जिंकण्यासाठी 57 धावेंची आवश्यकता असेल येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. तर मी थांबतोय आणि घेऊन चलतोय आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, तिथे पाहुण्यांचा सत्कार केला जाईल. आणि पालेश्वरी चषकाचे आयोजक प्रशांत दादा असतील, निखिल तांडेल,
दिलीपजी भास्कर आहेत, त्याला देखील शुभेच्छा उद्यासाठी, कारण उद्या स्पर्धा येत आहे पालेश्वरी चषक आपल्या भेटीसाठी. तिथे महागुरूंसोबत आम्ही देखील जॉईंट होऊ. परंतु जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि पुढील आवाज आमचा अभिमान स्वाभिमान महागुरू MD गडगे. थँक्स प्रवीण टेंबे. स्पर्धेकरता सन्मान्य पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच निखिलदादा तांडेल यांच्या वतीने 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. आमचे बुद्रुक येथील उद्योजक प्रशांत शेठ पवार यांच्या वतीने 2,000 रुपये आणि माजी सरपंच दिलीप शेठ भास्कर यांच्या वतीने 2,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचा आम्ही जानुमान अमन ब्रिगेड रियांश 11 बलब कमिटीच्या वतीने आभार इथे व्यक्त करत आहोत. चला नाणेफेक केली जाईल. इथे नाणेफेक केली जाणार आहे. दिलीप शेठ भास्कर या पाले बुद्रुक, कारण परेश शेठ आमचे PK शेठ असतील यांचे खास ते परममित्र. पाले बुद्रुकमध्ये स्पर्धा होते, वल्लभची कमिटी तिथे आणि वल्लभच्या मैदानात पालेश्वरी आपण पाहतो. दिलीप शेठ भास्कर माजी सरपंच पाले बुद्रुक यांच्या शुभास्ते ते नाणेफेक संपन्न झाले आणि नाणेफेकीचा कौल बजरंग स्पोर्ट देवीचा पाडा संगणक नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय का असणार आहे? शतरक्षण. नाणेफेक जिंकल्यानंतर शतरक्षणकडनं तुम्ही का पसंत केलं? धावाचे होतील. स्वर्गीय SS पाटील आणि स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाचे आपण घटक बनलेले आहात. स्पर्धेचे आपले शिल्पकार आहेत. मग PK शेठ पाटील असतील, परेश शेठ पाटील असतील, जगन्नाथ आहेत, त्यांची संपूर्ण टीम, मग चेतन शेठ असतील, ओमकार संजोग शेठ पाटील यांच्या विचारधारेतून स्पर्धा भेटीसाठी आली. स्पर्धेचे तुम्ही घटक बनलेले आहात. इथे आल्यानंतर या स्पर्धेबद्दल आपल्या मनामध्ये काय विचार निर्माण झाले? स्पर्धा चांगले आणि इंटरव्ह्यू दिल्याबद्दल धन्यवाद म्हणतो. थँक्यू. हो, थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल इथे बजरंग स्पोर्ट देवीचा पाडा नॉन टी आणि नाणेफेक जिंकली. प्रथमतः क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तिरंगा शिवकृपा नागझरी प्रवीण काठे यांचा संघ असेल. त्या संघाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे. त्रिवेणी संगमचा मनपूर्वक प्रशांतदा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. आणि उद्यापासून पालेश्वरीच्या मैदानावर या त्रिवेणी संगमच्या माध्यमातून नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येत आहे. तत्पूर्वी वळूया समोरच्या कक्षमध्ये. यापूर्वी आवाज ऐकला आपण एक लागोपाठ 2 बायकरचा मानकरी ठरलेले आमचे समालोचक मित्र प्रवीण टेंबे. आता बोलणार आहोत सनसनी बाबूशाह. क्या बात है, क्या बात है. महागुरु सर मजा आएगा. यहाँ पर सेकेंड राउंड का देखिए यहाँ पर मुकाबला है. यहाँ पर जहाँ पर देखिए टारगेट देखिए बहुत बड़ा यहाँ पर सेट किया गया. यहाँ पर पावर ओवर के मुकाबला में 57 रनों की टारगेट देखिए हमारे GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट के देखिए इस वक्त हमारे ऑपरेटर देखिए हमारे साथ जुड़े हैं. विकास दादा देखिए वेलकम, स्वागत है. उनके कैमरामैन देखिए पूरी आशीष दादा देखिए बात करेंगे. आशीष दादा भूर देखिए बात करेंगे. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट आ जाए तो ठीक. इथे आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव आणि जनमान क्रिकेट संघ वल्लभ आयोजित स्पर्धेकरता शुभेच्छा आलेल्या आहेत. खानाव क्रिकेट संघाचे एकेकालचे नामांकित क्रिकेटर आणि माजी सरपंच लवशेठ पाटील खानाव त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. चलिए बात करेंगे 57 के टारगेट से यहाँ पर. लेकिन देखते हैं ये टारगेट से कितना आसान बनेगा, कितना कठिन बनेगा. यहाँ पर से ये आने वाला वक्त, आने वाला समय बताएगा. यहाँ पर से 4 ओवर का मुकाबला है और समय की बात करेंगे 15 मिनट में देखिए 3 ओवर कंप्लीट करना पड़ेगा. और गेंदबाजी में देखिए आते हुए गेंदबाजी की बात करेंगे प्रज्वल देखिए और बल्लेबाजी में देखिए पर मंगेश मात्रे. और ये चलिए मंगेश पहला खेल ऊंचाई तो भर दी भाई, लंबाई की कमी रह गई भाई. यहाँ पर इसे कहते हैं पहली नजर में भाई दिल नहीं चुराया दिल जलाया. नजर में देखिए दिल नहीं चुराया भाई दिल जलाया. बड़ा विकेट देखिए यहाँ पर. और ये होता है कठिन होता है कभी कभी देखिए जिस बल्लेबाज के ऊपर आप उम्मीद ज़्यादा रख देते हो और कभी कभी देखिए उनसे उम्मीद है, उनसे भरोसा टूट जाता है. लेकिन अभी भी बात करेंगे यहाँ पर
मुकाबला बन सकता है। देखिए पिछला मैच हमने देखिए 62 का टारगेट से, लेकिन बताएं यहाँ पर मुकाबला को, यही तो बात बताया कि जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते। तैयार देखिए गेंदबाज यहां पर से, तैयार देखिए गेंदबाज, अरे ये चलिए भाई विकेट के बाद आते ही देखिए खींचा यहां पर से, बाबूजी जरा धीरे चलो, बिजली गिरी या बिजली गिरी, किसकी गिरी भाई? धनेश की गिरी। तो बिजली गिरी है भाई, अभी शुरू हुई है पार्टी। पहला विकेट देखिए और उसके बाद देखिए सुधीर बात करेंगे छक्का आता हुआ। यही तो बात छेड़ा भाई, जंग में जाने वाले घोड़े ये कभी बारातों में नहीं नाचते। मैदान जंग है। अब डीजे परू देखिए हमारे साथ दे रहे हैं। आप पुरपुर तैयार है ये भाई, मजा आएगा। 57 की टारगेट है, कितना महकी तो लगाओ और भयकी तो घाओ भाई यहाँ पर से। लेकिन धनेश देखिए पिछले मैच के मैन ऑफ द मैच थे, लेकिन अच्छी कप्तानी तारीफ करना चाहूंगा, बल्लेबाजी में प्रमोट किया उन्हें तुरंत, जैसा विकेट गिरा और उन्हें मैदान पर तुरंत उतारते हुए यहाँ पर। दूसरी गेंद देखिए और एक बार देखिए ऑन ड्राइव है फील्डर से, जब तक गेंद वापस आता था तब तक देखिए बात करेंगे एक रन है। विजय पवार अब इनके ऊपर भी जवाबदारी बन चुका होगा भाई। कहते ना परखोगे तो बहुत मुश्किलों में, समझोगे तो बहुत आसानों में, लेकिन इस यहाँ पर समझना थोड़ा सा बल्लेबाज के लिए। धनेश तो समझ चुके हैं भाई हालत सिचुएशन क्या है, लेकिन विजय पवार गेंदबाजी में जान झोंक देते हैं, बल्लेबाजी में बड़ा हिट खेलते हैं, लेकिन अब जरूरत है यहाँ पर क्या रुकेंगे यहाँ पर आईगाव देवी लेवल्स खानौट टीम या यहाँ पर ताबड़तोड़ और ताबड़तोड़ बल्लेबाजी की सोचे। ओ चुकीला माफी नहीं भाई, ये गलती आपको मारेगी कहीं ना कहीं यहाँ पर। ये देखिए भाई, ये गलती जाकर बड़ी हो गई भाई। अब चिंता ता 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 चिंता ता ता क्या चिंता, क्या बात है। चिंता था देखिए, खराब फील्डिंग है, चुकीला माफी नहीं। और इस तरह से गलती करोगे तो भाई फिर फायदा तो लेंगे बल्लेबाज। देखिए टिंका स्कोर की जाकर पहुंच गया पर 11 पर 1 है। पैर में लगी हुई चोट संभल कर चलना सिखाती है, लेकिन मन में लगने वाली चोट है ये आपको समझदारी से जीना सिखाती है। लेकिन चोट तो लगा होगा भाई यहाँ पर। और स्लोअर गेंद विजय पवार देखिए बहुत जल्दी बल्ले का मुंह बंद कर लिया भाई। टिंका स्कोर 11 पर 1 है। 57 के टारगेट है, मजा आएगा भाई। यही तो बात बताया, पैर में लगने वाली चोट है संभल कर चलना सिखाती है, लेकिन मन में लगने वाली चोट बात करेंगे समझदारी से आपको आगे बढ़ना सिखाती है। वहां से प्रज्वल देखिए एक छक्का एक चौका देखिए बात करेंगे। थोड़ी सी फील्डर की खराबी थी भाई, लेकिन 11 पर 1 है। मुकाबले में मजा आता हुआ तैयार देखिए गेंदबाज लंबी रनअप के साथ प्रज्वल देखिए यहाँ पर पहला ओवर से और मिलिट्री पावर का आखिरी गेंद। फिर से एक बार देखिए स्लोअर गेंद का इस्तेमाल किया पर से। क्राउड देखिए एकदम से देखिए काफी तादाद से बढ़ते हुए। कितना इस दुनिया की किस्सा बड़ी पुरानी है, यहाँ हर कोई क्रिकेट के दीवाने हैं। पहला ओवर का खेल समाप्त है, पहली ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर की बात करेंगे। एक विकेट गंवाने के साथ 12 रन बना है, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे 18 गेंद जीत के लिए 45 की जरूरत है। क्या बात है। देखिए 13 रन बनाए, यहाँ पर से 2 रन आया और जिसके कारण है कि समीकरण बदला है भाई। 18 गेंद 44 की जरूरत है। मजा आएगा मजा आएगा देखिए यहाँ पर। लेकिन मंगेश का विकेट गिरना और उसके बाद धनेश का छक्का आना और उसके बाद विजय पवार के देखिए भलाई चौके आए हैं, लेकिन कॉन्फिडेंट तो बढ़ा कर गया होगा। अभी भी देखिए बात करेंगे 44 रनों की जरूरत है। 18 गेंद बचा है। समस्या का सामना करोगे तो वो चीज़ आपको छोटी लगेगी, अगर समस्या से डरोगे तो भाई वही आपको पहाड़ लगेगी। यहाँ पर लाजवाब देखिए इस टूर्नामेंट के देखिए जितनी भी जिक्र किया जाए एस पाटिल देखिए बात करेंगे, और उसके साथ साथ देखिए बात करेंगे पर स्वर्गीय जनार्दन से कमलाकर पाटिल स्मृति चषक 2026। और क्या खूबसूरत देखिए रंगीन रात बनता हुआ धीरे धीरे, और जैसे जैसे प्रतियोगिता आगे बढ़ता रहेगा भाई चर्चा भी है और खर्चा भी है।
और आने वाला देखिए 18 गेंद जीत के लिए 44 की जरूरत है। यहाँ पर निकलता है रोज सूरज ये बताने के लिए कि उजाला बांटने से उजाला कम नहीं होता है, और ये प्रतियोगिता में देखिए उजाला बांटा जा रहा है। अब ये 18 गेंद बहुत अहम है। ऑन ड्राइव खेला यहाँ पर से, सिंगल तो लेंगे आसानी के साथ, क्या दूसरे के लिए मौका बनाएंगे? नहीं भाई, धनेश चाहते हैं यहाँ पर ज़्यादा से ज़्यादा खेलने का यहाँ पर से, लेकिन विजय पवार का देखते हैं इनका साथ कैसा मिलता है। यहाँ पर स्ट्राइक पर विजय पवार आते हुए, लेकिन जब जब इन्हें भी मौका मिलता है इन्हें पावर का इस्तेमाल करते हैं। रनों की बात करेंगे, रन देखिए यहाँ पर से 14 रन बना है। हालातों से हारने वाला मत समझना भाई, हालातों से लड़ने वाला। 17 पर 43 विजय पवार देखिए, और एक विकेट यहां पर गिरता हुआ देखिए। अब खली बली मस्ती हुई, अब खानाओं की खेमा में देखिए थोड़ा सा चलता हुआ यहां पर टिप टप टिप टप टिप टप टिप टप टिप टप टिप टप टिप टप। क्या बात है, टिप टप। अब तो चर्चा होने लगा होगा हर किसी के कानों में कि विजय पवार का विकेट गिरा है। टिप टॉप, क्या मुकाबला यहां से बचा पाएंगे? लाजवाब देखिए, अब विजय पाटिल के पिछले मैच को अच्छा फिनिश किए थे भाई, कमाल के देखिए समय पर आकर 14 पर 2 बल्लेबाज, 16 गेंद की बात करेंगे 43 की जरूरत है। क्या मुकाबला, दरवाजा खुला छोड़ आई, लेकिन कहते ना घर के दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है। 16 गेंद 43 की जरूरत है, और ये जो 2 बैटर है ना भाई, ये बहुत कुछ बयां कर सकते हैं भाई। यहाँ पर डगआउट थोड़ी सी शांत है, लेकिन तैयार गेंदबाज। और ये चलिए भाई, और एक देखिए यहाँ पर जड़ में डालते हुए, जड़ में देखिए विकेट गिरता हुआ, तीसरा विकेट विजय पाटिल बैक टू पेवलियन। चले यहाँ पर देखिए किस तरह से धीरे विजय पाटिल का विकेट गिरा भाई, प्ले डाउन हो गए यहाँ पर से। क्या कमाल की गेंदबाजी, एक्सीलेंट गेंदबाजी, लाजवाब है। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे, 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं, लेकिन अब एक माँ का अधूरा सपना, क्या मेरे करण अर्जुन आएंगे? कौन हिस्सा बल्लेबाज क्या आएगा यहाँ पर से अपने टीम के लिए? वो रूल ऑफ भूमिका सूरज पाटिल। देखिए घर वालों तो आपका नाम रख लेते हैं, लेकिन पहचान बनानी आपकी काम है। 15 गेंद 43 की जरूरत है, यही तो बात छेड़ा भाई। घर वालों तो नाम रख लेते हैं भाई, लेकिन पहचान बनाना आपकी काम है। क्या यहाँ पर सूरज पाटिल को मिला है मौका थोड़ा ऊपर आने का, और रात देखिए खोद कर निकाला है, लेकिन पिछले कुछ गेंदों से देखिए बड़ा हिट नहीं। धनीश तो चाहेंगे अब ज़्यादा से ज़्यादा गेंद खेलना, लेकिन थोड़ा सा मलेंगा एक्शन देखिए मुश्किल बना रहा है यहाँ पर बल्लेबाज के लिए। आने वाली देखिए गेंद रह जाएगा पर 14, और जीत के देखिए बात करेंगे 42 रनों की जरूरत है। लाजवाब देखिए काम यहाँ पर जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट लाइव का, दूध का दूध पानी का पानी, अच्छी क्लियरिटी अच्छी क्वालिटी, इसलिए पूरी दुनिया इनकी है दीवानी भाई। 14 पर 42 की जरूरत है, लेकिन अब देखते हैं धनेश क्या दीवानगी बनाएंगे पिछले मैच की तरफ यहाँ पर और जड़ में रखते हुए देखिए ज़्यादा कुछ बड़ा हिट का मौका नहीं दे रहे यहाँ पर लेकिन एक आध बड़ा हिट तो चाहेंगे इस ओवर में आ जाए कम से कम। 13 पर देखिए 41 की जरूरत है। कहते ना 100 बात की एक बात हर टीम चाहती है मिल जाए, एक अच्छी शुरुआत है। और आई गाँव देवी 11 खाना और टीम है, तारीफ करना चाहूँगा उमेश करने को। देखिए बात करेंगे लेजेंड उस टीम में, माइंड सेट देखिए पर आजकल देखिए खेल दिमाग का ज़्यादा हो चुका है। चलाओ अपना खोपड़ी और चलाओ सामने वाले का झोपड़ी। 13 गेंद 41 की जरूरत है, लेकिन कौन चलाएगा किसका झोपड़ी देखिए यहाँ से। और ये चलिए खींचा भाई यहाँ पर फील्डर से, यहाँ पर जब तक रोके तब तक देखिए 1 रन लिए भाई यहाँ पर। दूसरे के लिए बेताब थे, लेकिन क्योंकि धनेश को स्ट्राइक की जरूरत है यहाँ पर, लेकिन स्ट्राइक तो उनसे दूर रह जाएगा। आने वाला 12 गेंद 40 की जरूरत है, लेकिन देखते हैं आने वाला 12-40 क्या बताता है।
कमाल की देखिए बात करेंगे 12 गेंद देखिए 40 की जरूरत है यहाँ पर से 12 पे 40 काम तो इतना आसान नहीं, लेकिन देखते हैं यहाँ पर क्रिकेट में देखिए कोई भी चीज नामुमकिन भी नहीं कहा जाता है। कहते ना कदम ऐसा चलोगे निशान बन जाए, काम ऐसा करोगे पहचान बन जाए। लेकिन मैदान पर अभी भी देखिए धनेश जिंदा है भाई, लेकिन सूरज पाटिल उनका कैसा साथ देते हैं। तैयार पिछली मैच में देखिए योगेश पाटिल 3 विकेट लिए थे, यही दिक्कत था भाई यहाँ पर धनेश को नॉट स्ट्राइक पर रखना। अब 11 गेंद पर देखिए 40 से, तभी तो देखिए पिछली गेंद पर वो 2 रनों के लिए बेताब थे भाई। क्या वहां सिंगल नहीं लेकर मुश्किल बना सकते थे। 11 पर 40 है यहाँ पर से, ना घमंड में रहो ना गुरूर में रहो, थोड़ा सा यहाँ पर डॉट गेंद से दूर रहो भाई। ये डॉट गेंद थोड़ी सी कम खेलनी पड़ेगी भाई यहाँ पर। और इस गेंदबाज ने पिछले मैच में स्लोअर गेंद देखिए भाई यहाँ पर से, और एक बार मुश्किल देखिए यहाँ पर। ये क्या हो गया भाई, देखिए यहाँ पर विकेट फेंकते हुए यहाँ से रामा रे रामा रे रामा रे, अरे एक ही हेला रे। बाबूशाह, ये उड़ीसा का गाना था क्या? अगर ये होगा तो इसका मतलब भी बताइए हमें, उड़ीसा ही लग रहा था। नहीं सही बताया, आप भी समझ गए। रामा रे एक ही हेला रे, ये क्या हो रहा है? इसकी मतलब भाई यहाँ पर ये नहीं होना चाहिए जो हो रहा है। और यहाँ पर देखिए बात करेंगे चलिए, ऊंचाई तो ली है लेकिन इस लंबाई की देखिए अभी भी कमी यहाँ पर क्या हवा में की मौका था भाई यहाँ पर, और ये भी मौका जाता हुआ देखिए यहाँ पर मौका देखिए यहाँ से, मौका कितना किस्मत सभी को मौका देता है, लेकिन मेहनत हर किसी को चौंका देता है। अब स्ट्राइक पर देखिए बल्लेबाज राजकुमार देखिए यहाँ पर, लेकिन धनेश का नॉन स्ट्राइक पर रहना। 9 गेंद 38 की जरूरत है। तैयार देखिए गेंदबाज और ऊंचाई तो ली है और लंबाई भी देखिए कंप्लीट करता हुआ यहां से। अरे मच गया सोरे नगरिया में, बिच्छू मार गया बीच बजरिया में। डीजे तुझे तो बिच्छू नहीं मारा ना? बिच्छू मार गया भाई, राजकुमार ने देखिए इस बार मार गया भाई यहां पर। तैयार देखिए गेंदबाज अभिषेक भारत 8 गेंद देखिए बात करेंगे 32 की जरूरत है, लेकिन यहां पर देखिए थोड़ा भाग्य का साथ है। 1 रन आता हुआ, लेकिन अब धनेश इनको देखिए मौका की तलाश थी भाई यहां पर। लेकिन देखिए बात करेंगे यहां पर धनेश देखिए वेट इंतजार कर रहे थे। 7 गेंद 31 की जरूरत है। अगर एक बड़ा हिट भी आता है ना, लेकिन धनेश का देखिए नॉन स्ट्राइक पर रह जाना, कहीं ना कहीं मैच थोड़ा सा तो दूर है, लेकिन एक छक्का मुकाबले को क्या करीब ला सकता है। वेट इंतजार थे भाई कि मेरे करण अर्जुन आएंगे, क्या आएंगे यहां से? नहीं भाई, आए तो यहां पर गेंदबाज आए भाई यहां पर। अब 6 गेंद देखिए जीत के लिए 31 की जरूरत है। मैच को देखिए कहां छोड़ दिया भाई, कमाल की गेंदबाजी। भलाई टारगेट देखिए बड़ा ही था, लेकिन और बड़ा बना दिया। पर 6 गेंद 31 की जरूरत है। ये 31 की जरूरत है। मुकाबला देखिए थोड़ा सा यहाँ पर एक तरफा बन गया भाई यहाँ पर। लेकिन सभी देखिए कमाल की गेंदबाजी यहाँ पर
कमाल के देखिए यहाँ पर से ना घमंड में रहो ना गुरूर में रहो। चलिए बात करेंगे, खुल जाएंगे सारी रास्ता तो रुकावट से लड़ तो सही, सब कुछ होगा हासिल है तो अपनी जीत पर अड़ तो सही भाई। अगर जीत पर इस वक्त कोई अड़ा है तो भाई वो गेंदबाजी अड़ा है, लेकिन दिखती है यहाँ पर तैयार गेंदबाज है। यहाँ पे भी देखिए अच्छी गेंदबाजी करते हुए लगातार देखिए मुश्किल पैदा कर रहे हैं भाई यहाँ पर से। पांच गेंदें बची हैं लेकिन मुकाबला देखिए अभी बहुत दूर से आता हुआ यहाँ पर से। धनिष का देखिए मैदान पर रहना, लेकिन उन्हें ज़्यादा गेंद ना मिलना, और लेकिन जो भी गेंद मिला और अच्छी गेंदबाजी देखिए तारीफ होनी चाहिए यहाँ पर। खाना टीम भी सिर्फ बल्ले से नहीं गेंदबाजों से भी इन्होंने दिल जीता है भाई यहाँ पर से। हम देखिए मजबूर होकर राजकुमार यहाँ पर धनेश को स्ट्राइक देते हुए, लेकिन दोनों बल्लेबाज देखिए रन तो कंप्लीट कर रहे हैं, लेकिन मानोगे जैसे इस रनों में दिल नहीं भाई। अगला मैच रहिए तैयार भाई, एक बड़ा मुकाबला देखिए आता हुआ, फ्रेश मुकाबला देखिए शुरू हो जाएगा जहां पर से चलिए बात करेंगे यहाँ पर से। दो अच्छी टीम देखिए आपको दिखेंगे जहां पर से। देवी बड़ा टीम देखिए बात करेंगे, टॉस जीते हैं देखिए यहाँ पर बात करेंगे। देवी बड़ा टीम है निश्चित रूप से हमारी होम है, और जहाँ पर देखिए पसेरा MIDC चलो जाके देखिए आज काफ़ी सारे टीम आपको नागजरी टीम भी देखिए आपको दिखेंगे, उनके साथ में देखिए इन एक्शन में बड़ा अच्छा मजा आएगा। लेकिन ये मुकाबला थोड़ा सा कहीं ना कहीं यहाँ पर एक तरफा बनाया भाई, दिल तोड़ा यहाँ पर से मंगेश का विकेट, लेकिन उसके बाद जो दबाव खाना टीम ने बनाया ना, स्लोअर गेंद देखिए भाई, और एक यहाँ से मौका दे दिया भाई। अब गेंदबाज देखिए नायक नहीं भाई खलनायक बनता हुआ। ये आवाज कहीं सुना सुना प्रवीण लग रहा है, तो चलिए यहाँ पर नायक नहीं खलनायक देखिए, ये तो खिलाड़ी का रोल रहता है हर इंसान का। देखिए इंसान कभी कभी देखिए नायक से खलनायक बन जाता है, लेकिन यहाँ पर देखिए आप जहाँ मर्जी जो करने का कर लीजिए, क्योंकि रन नहीं आया। मुकाबला देखिए थोड़ा सा यहाँ पर एक तरफा, लेकिन आज तारीफ होनी चाहिए। गेंदबाजी भी अच्छी देखिए बात करेंगे आई गाउदी भी लेवल्स खाना टीम, और इसके साथ देखेंगे बल्लेबाजी भी देखिए लाजवाब रही यहाँ पर से। और जो प्रतीक ने जो पहले मैच में खेले थे अर्धशतक इनिंग्स से, लेकिन उसके बाद देखिए यहाँ पर गेंदबाजों की। चलिए परेश दादा पाटिल देखिए बात करेंगे, नायक नहीं खलनायक देखिए उस सॉन्ग बजा, और कैश प्राइज देखिए इनकी तरफ से 500 रुपये आता हुआ। और मत रुलाइए परेश दादा, बहुत बढ़िया देखिए मोहब्बत है। नहीं डीजे देखिए हमें खुश किए हैं, डीजे जरूर है, डीजे आपकी भी सराहना होनी चाहिए। और रात देखिए आगे बढ़ते रहिए। मैच की देखिए बात करेंगे, मैन ऑफ द मैच इस मैच की अगर बात कर लेंगे बैक टू बैक